राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांचं नाव चर्चेत आहे। मात्र त्यांच्या नावाला आता पक्षातूनच विरोध होण्याची शक्यता आहे। चाकणकरांच्या नावावर रुपाली पाटील ठोंबरे यांनी आक्षेप घेत एकाच महिलेकडे किती पदं देणार असा सवाल विचारलाय। त्यावरून पक्षाच्या महिला आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पक्षातच विरोध होत असल्याचं पुढे आलंय। पुण्याच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी चाकणकर यांच्या निवडीवर आक्षेप घेतलाय। एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार आमचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नक्की न्याय देतील असा विश्वास आहे। एकाच महिलेला किती पदं देणार असा सवाल त्यांनी चाकणकरांच्या संधीबाबत विचारलाय। कालपासून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निवडीसंदर्भात बातमी वाचतीये। बातमीची शहनिशा केली तर पक्षानं कोणतेही अधिकृत पत्र दिलेलं नाही असं सांगितलं। राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाला आमची कळकळीची विनंती असेल। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये इतरही महिला आहेत, त्या सक्षमतेनं दमदार कामानं मोठ्या आहेत। पक्षात कर्तृत्ववान महिला खूप आहेत, त्या सक्षम आहेत। काम करणाऱ्या महिलांचा विचार करावा, इतर महिलांनाही समान संधी द्यावी अशी विनंती रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे। दरम्यान यावर आता रुपाली चाकणकर यांना प्रश्न विचारला असता त्यांनी यावर प्रतिक्रिया देणं आणि रुपाली पाटील ठोंबरे यांचं नाव घेणं टाळलं आहे। नेमकं काय म्हणाल्यात त्या पाहूयात। मी कामाची माणसे, मी सर्वसामान्य कुटुंबातून आलेली, शेतकरी कुटुंबातून आलेली महिला आहे। अगदी बचत गटाच्या अध्यक्षापासून सुरू झालेला माझा प्रवास आहे। टीका करणारे टीका करत राहतात, मला त्याचं काही गैर वाटत नाही। पद येतात जातात, पदांची नाही, पण आपण समाजाशी बांधिलकी हा विचार ठेवून आम्ही काम करतो। त्याच्यावरती प्रतिक्रिया द्यायच्या नाहीयेत, कोणी केल्यात कोणी दिल्यात, मला त्याच्यामध्ये अजिबात रस नाहीये। माझं काम, संघटना मला जी जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे पार पाडणं हे आमचं धोरण आहे। नाराज वगैरे नाही। राज्यपाल नियुक्त आमदारमध्ये मी इच्छुक आहे, त्याच्यासाठी ती पोस्ट आहे। माझं जे राष्ट्रवादीमध्ये अजितदादांनी एक बहीण म्हणून ज्या पद्धतीने पक्षामध्ये घेतलं, त्यामुळे नाराज वगैरे आम्ही होत नसतो। आम्ही कामानेही सक्षम आहोत आणि जी काही चुकीची पद्धत होत असेल तर ते आम्ही आमच्या दादांना सांगून सर्व महिलांना कसा योग्य न्याय मिळेल ते आम्ही दादांपर्यंत पोहोचवलेलं आहे। चाकणकर वगैरेंना विरोध वगैरे नाहीये। आमच्या काम करणाऱ्या सक्षम माता भगिनींना न्याय मिळावा, त्यांना संधी मिळावी त्याच्यासाठी। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।